हे काका पहिले आपल्याकडं 1 महिन्यापूर्वी आले होते. 1 महिना मानेचा आणि हाताचा शात भयंकर त्रास होता त्यांना, पण काही कामानिमित्त मुंबईला गेले हो त्यांचं, मुंबईला गेलो. त्याच्यामुळे त्यांचं येणं झालं नाही. ते आता दुसऱ्या महिन्यात परत आलेले आहेत आपल्याकडं. काय काय त्रास होता आता तुम्हाला? ही सायटिका इथं होती, ते दुखत होतं, आणि ही शोल्डर आणि हा हात. हात वर करा बरं. एवढा जातो त्यांचा त्रास भरपूर होतोय त्यांना. सेटिंग करून घेऊ त्यांची. आणि हा खाली पायाचं बी तसं होतं खाली. नाजूक दुखणं असतंय, एक नस दबली त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आहे त्यांना. तेच ना. फ्रोजन शोल्डर नाही त्यांना. वर वर लूज, वर लूज 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 लूज. बस. झोपा खाली. लूज लूज. थोडंसं पुढे माझ्याकडं. बस. इथं पकडा, पकडा इथं. लूज ठेवायचं, लूज. पलीकडून इकडून. बस. पकडा इथं, पकडा. भीमाशंकर इथून आलेले इथे. सरळ झोपा, सरळ झोपा आता. बस. त्यांची सेटिंग केली आपण. आता अशा हात करा. जाऊ द्या, वर करा आता. गेला. लय व्यवस्थित. काही दुखतोय का? हा, नाही. पहिला किती त्रास होता? लय त्रास होता, वर जात नव्हतं आता. हां, दुखते एक नस होती फक्त मानेची, ती दबली होती म्हणून हाताला प्रॉब्लेम होता. पण पहिल्या वेळेस आले ते भरपूर फरक पडला होता, पण त्यांनी मग बाहेर जायच्यामुळं टाळलं त्यांनी, म्हणजे येणं झालं नाही त्यांचं. इथून सुरुवात होती खाली पायापर्यंत. आता बरं वाटलं.